कसं मनानं काम करायला लागली तू. इथं पण आज तू चांगलं करायला आल्या आल्या आणि तिथं पण चांगलंच काम केलंय तू. मग असं केल्यानंतर तुला मी कशाला नावं ठेवील. आता सगळ्यांनी काय कमेंट केल्या की आई बापा सोबत आहेत म्हणल्यावर बोलणारच की त्यात काय होतंय. तुला काय संशय येतोय की तुझ्याच विषयी बोलतात. मग मी तुला सकाळी व्हिडिओत बोललो का असं की तुम्ही माझ्याविषयी बोलता पलीकडे जाऊन म्हणून. हा तुमच्या पोटात असेल नाही, माझ्या पोटात पण नव्हतं ओटात पण नव्हतं. मी एकदा पण असा शब्द नाही वापरला की तुम्ही गप्पा मारताय माझ्याविषयी, तुम्ही चर्चा करताय, असा मी शब्द पण नाही काढला. कारण का मला ते बोलायचं पण नाही. माझं फक्त एवढं मत की कामाच्या टायमाला कामच करावं. आज कसं काम केलं, आज कसं सर्वांनी मनानंच आपोआप काम केलं ते. आता तू आल्या पण तू लागली कामाला, मासं वगैरे घासाय बसली, सगळं व्यवस्थित करायला लागली. मी आपलं यांना चारा टाकलं, त्या पिल्यांना गवत काढलेलं टाकलं, एवढं तेवढं गवत कापलं, वेला काढल्या, ही बाटूक आणलं, एवढं काम मी एकट्यानं केलं. तिथं तुला ते सांगितलं तर का एवढं मोठं गवत हे त्या वरच्या वेल शेळ्यांसाठी, परत यांना सगळ्यांना पिल्यांना यांना पण टाकलं सगळ्यांनाच. हे माझ्या भावाचे आहेत पिले आणि हे आपले आहेत, आपले बारके आहेत, ते आहेत मोठे मोठे, सगळ्यांनाच टाकलं होतं. यांनी उडवलं पण लगेच्या लगे. किती टाकलेलं तेवढं. एवढं काम मी माझ्या मनानं करत असतो. मग तिनं स्वयंपाक पाणी करते फक्त एवढंच. मग एवढ्यातच काय तिचं लय कौतुक करत जाऊ नका. ती काय लय घरचं काम करून थकना गेली. घरचं काम करू जावा की मग. अयो साप आहे का काय हे? बेडूक आहे. बेडूक म्हणतात. आपल्या पण मग तू मटकी म्हणते का आता? मिटकी. रोहन किती किलो मासं दिलं त्यानं? हा अरे 1.5 म्हणायचं रे, 2 नाही. एवढं तर मराठी शाळा नेमका शिकायला तू का नुसतं जाऊन तिथं बसायला रोहन त्या डेस्कला वज करून? बरमोडा काय बारके पडले ते घालूच नका रे, राहू द्या की त्रिशाला. नाही काय नाही, संध्याकाळच्या टायमिंगला घालाय आपण, मस्त आहे तुम्हाला. संध्याकाळी घालायचं घरी आल्यानंतर. माहित आहे एकदा कपडे माझ्या बिगर आणायचं नाही. आणलाव का नाही मग तसले कपडे मला माप समजून आलाच नाही त्यांचा. प्रत्येक वेळेस बरमोडा असेच असतात ग बारके. थोडं बारक झालंय मला पण मान्य आहे. जाऊ दे, वापरू दे फाडू दे. तर फाटका आणलं का तुम्ही? घातल्यानंतर फाटलं असेल का मी फाटका आणलं? मग तू आता घातल्यानंतर फाटलं असेल, मी थोडीच फाडून आणलं, फाटल्याला आणलंय. माझं मत एवढंच असतंय पूजा की तुम्ही काम करताना गप्पा नका मारू. तुम्ही हळूहळू काय बोलताय असं मिळून मिसळून तेवढंच, बाकी काहीच विषय नाही माझ्या मनात. आणि परत दुसरं म्हणजे उलट जे बोलती ना तुझं ती जीभ जागेवर कंट्रोलमध्ये ठेवत जा. नाहीतर मग त्या जिभेला मी दाताखाली तुझ्या असं घालायला लावेल आणि खालून देईल बुक्की, म्हणजे जिभेचा तुझा तुकडा बोडल. समजलं काय? मला कुठं वेळ लागला तेवढं. आणि परत अजून एक काम फीम पैसा आलेला हिशोब एक मागायचं नाही. माझं डोकं हलतंय. कधी मागली मी? मागली नाही, मागायचंच नाही, विचारायचं पण नाही किती आले. लोकाच्या बाळासारखं लागल्यावर मग चांगलं वाटतं. शब्द पण असे काढायचे नाही किती आले व काय आले. सध्याला लोकाच्या बाळासारखं लागतं. लोकाच्या बायासारखं म्हणजे काय? लोकाच्या बायांसारखं काम काय करती तू? लोकांच्या बाया किती काम करतात आणि तू काय लय काम करायली काय? आता बोलले असते पण उद्या व्हिडिओ चालू आहे. बोलत पण नको जाऊ. जीभ तुला आधीच काय म्हणलंय कंट्रोलमध्ये ठेवत जा. काय मासं तर दिलंय त्यानं विदाऊट घासता आणि बारकी. नको घ्या. अगं मग मी पैसे देऊन घेतलंय का? आता त्या शेतकऱ्यानं काय म्हणलं की तुम्ही तिथून मासं घ्या. आता मला ती काय तिथून बघितलेलं आहे का मी? घरी पोरांजवळ कसे मासे देऊन गेला तो म्हणून माहिती आहे का मला? सगळ्यांना दिल्यात, आपल्यालाच नव्हे. जेवढं कामाला आहे तेवढ्यांना दिल्यात की नाही? दिलंय का नाही? मग असलंच दिलं असेल ना, कटाळून आणून दिलंय आपल्याला? त्यांच्या घरी होती माणसं म्हणून धुतली असेल. घरी होती माणसं धुतले असेल, विषय झाला तो आपला. पण आता त्यानं शेतकऱ्यानं सांगितलंय, त्यानं आणून दिलंय का मी थोडी आपलं पैशानं घेतलं असतं, तिथं असतो समक्ष मी बोललोच असतो एवढंसं नको बाबा. चांगल्या पण लागत नाही.
आता काय करायचं मग? मला 1-2 पीस भाकर टाकताना तव्यावर असं हळद मीठ टाकून फिरवून दे. भाकर मरणाची पडलेली ती. तरी पण ते 1-2 पीस मला फिरवून दे. काय करायचं ते करून खा. मला कपडे ते धुवायचे पडलेले. मला करून खाया काय वेळ हाय वय? मला आता आंघोळ करायची, व्हिडिओ टाकायला जायचं, तिथून आल्यानंतर माझ्या माग 17 लपडी. माझ्या माग पण काही कमी नाही ते काम, तेवढं जात. आता भाकरी तर हाय म्हणती, भाजीच करणार आहे फक्त, झालं. आणि भांडे कपडे कोण धुणार आहे? कपडे धुणार म्हणजे सकाळी धुतलं नाही काय? आता अंगावर झायती ती. तू माझे पण कपडे आताच धुवून टाकत जा ना. सकाळी मला उगच का बोंबलती तू? आंघोळीच्या आधी मी आंघोळ करताना, मी आता आंघोळ करतानाच कपडे काढून ठेवतो. थांब ऐक, मी आता आंघोळ करतो तेव्हाच कपडे काढून ठेवलेले असतात का नाही? पण ते कपडे तुला काय धुया होते? मला का ओरडती आंघोळ करा म्हणून? झोपू देत जा ना थोडं. करतो ना मी माझं मी. 7 वाजता उठणार आणि 12 वाजता कामाला जायचं काम. सकाळी किती उशीर झाला तुझ्यामुळं. तुझ्यामुळं. आणि तुमचे चुक बघू सकाळी मी 5लाच आंघोळ करून उभा राहतो. बघू तुझं उरकती का? करत जा काम धंदा, काय नाही नुसतं आंघोळ. ते पाणी तसं काळं काळं कसं झालंय? रक्त आलंय काय त्यात? 2-3 पाण्यानं चांगलं धुवून भाजी बनव. मसाला आहे का? कुठला मसाला? पोरग कुठं गेलं? अय रोहन, मंगळवारी आर्यन! बाजारात. रोहन, आर्यन होय, मंगळवारी बाजारात इकडे ये. पुढा असतोय ती मसाल्याचा. किती भाजी चांगली लागते. अय आर्यन, बोला मित्रांनो. नाही मित्रांनो, तुला हाक द्यायला का? आत्या काका म्हणत जा. तुझे मित्र आहेत का ते? हा, माझे मित्र असू शकतात, पण तुझे असतात का? एक सुहाना, एक घरकुल आणि एक इकडं एक लगेच रिवर्स गाडी गेली तर मग तडाखा असते. एक सुहाना, एक घरकुल आणि एक ती ओळख. नाव नको सांगू, व्हिडिओ चालू आहे. आलं ना? जा ना, पळ. झाले ठेवक ना, तुला देतो अजून सकाळी. जा. हा थांब, तुला दाखवतो काय आणायचंय. एक सुहाना, एक घरकुल आणि एक जा. पळ. आलं ना लक्षात? पळ. ती भाजी बनवणार आहे र. पळ पटकन, मला आंघोळ करायचंय अजून. तुला सोबतीला एक कशाला 2-4 पाठवून देऊ का? एक वराड नाही तर डीजे बँजो वाजवत जा. आता बघ किती मासेवाले आलेत घात. बघ इकडं पण वरडाले. आता कसं आहे किलो? हो, जावा. किती किलो मध्ये 2 बसणारे चिलावी 120 रुपये किलो. नको आम्हाला. जावा. आज सगळेचला यायला. अगं तो इकडे यायलाय. अगं यायलाय तो. जा म्हण की. इकडं कशाला यायलाय तो? मी नाही बोलली त्यांना, तुम्ही बोलला. कसं आहे म्हणलेलं फक्त मी. जाऊन मग विचार. मोठे चिलाबी 120 रुपये किलो.